काय म्हणता मंडळी, मजेत आहात ना? मी नम्रता जाधव मनापासून तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आता थंडी बरीच वाढली आहे, तर केसांच्या काळजीसाठी छान ऑइल घरच्या घरीच बनवूयात. तर या ठिकाणी मी ही रेसिपी मुद्दाम तुमच्याबरोबर शेअर केली आहे की या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलं आहे तुम्हाला की आपल्या घरामध्ये जे घटक आहेत तेच वापरून छान मस्त ऑइल आपण घरच्या घरी बनवू शकतो, बाहेरचं विकत घेण्यापेक्षा कधीही चांगलं. तर या ठिकाणी एक मोठी वाटी घेतली आहे, गॅसवरती ठेवून घेतली आहे, बारीक गॅसवरती थोडं गरम करून घेत आहे. तर या ठिकाणी मी आता कोकोनट ऑइल टाकून घेणार आहे. जवळजवळ ते अर्धी वाटी इतकं आहे, अर्धी छोटी वाटी आहे. हे मी 2-3 दिवसांसाठीचं तेल बनवत आहे. जर तुम्ही जास्त बनवणार असताल हे तेल तर प्रमाण वाढवा. एक छोट्या वाटीचं प्रमाण अर्ध्या वाटीचं प्रमाण छोट्या मी या ठिकाणी घेतलेलं आहे. जरा ऑइल गरम होऊन द्यायचं आहे. हे पॅराशूट तेल आहे जे आपल्या घरात नॉर्मली असतं. त्यासोबत या ठिकाणी मेथी बिया घातलेल्या आहेत अर्धा चमचा. त्यानंतरनं कलोंजी सीड्स आहेत ते पण अर्धा चमचा घातलेला आहे. अतिशय हेल्पफुल आहेत हे आपल्या हेअर्ससाठी. या ठिकाणी कढीपत्त्याची भरपूर सारी पानं घेतलेली आहेत, ती टाकून घेतली आहे. एक छोटा कांदा उभा कापलेला या ठिकाणी घालून घेतला आहे. अद्रक 1 इंच इतकं घेतलं आहे, बारीक कापून घेतलं होतं त्याला, तेही टाकून घेतलं आहे. बारीक गॅसवरती याला आपल्याला फ्राय करत राहायचं आहे. छान मिक्स करून घेऊ. अगदी कांद्याचा रंग ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला परतत राहायचं आहे. ॲलोवेरा जर तुमच्याकडे असेल तर तोही घाला तुम्ही, किंवा नाही घातला तरी काय हरकत नाही, कारण ऑइलमध्ये तसंही मॉइश्चरायझिंगचं लेवल छान असतं, तर ते आपल्या हेअरला नरिशमेंट देतंच. तर अशाच प्रकारचे छान छान घरगुती व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला आवर्जून आत्ता लगेच लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर, घरातल्या व्यक्तींबरोबर किंवा जवळच्या नातेवाईकांबरोबर ही आपल्या व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर या ठिकाणी बारीक गॅसवरतीच आपण याला मिक्स करत राहणार आहे. अतिशय छान, पहिल्या यूजमध्येच तुम्हाला याचा इतका छान रिझल्ट जाणवेल ना. अगदी विंटरमध्ये डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होतो किंवा हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो, तर ते सगळं बंद होतं. जवळजवळ 2 ते 3 वेळा तुम्ही लावलं हे ऑइल तर तुम्हाला जाणवेल ते की खरंच फार छान ऑइल बनतं घरच्या घरी. बाहेरचं मार्केटमधलं प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेलं ऑइल घेण्यापेक्षा, महागाचे ऑइल घेण्यापेक्षा घरच्या घरी आपलं मस्त बनतं तेल. छान आपण ह्याला परतत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. बारीकच गॅस ठेवायचा आहे, म्हणजे सगळं गुडनेस आहे, जे इन्ग्रेडियंट्स आपण ह्याच्यामध्ये घातलेत त्याचं पूर्ण गुडनेस त्याच्यामध्ये ऑइलमध्ये उतरेल. छान कलर बदलला की आपल्याला काय करायचं आहे, त्याला थंड करायला ठेवायचं. जेव्हा संपूर्ण थंड होईल ही रेसिपी, त्यानंतर आपल्याला ह्याला छान गाळून घ्यायचं आहे. आणि गाळून घेतल्यानंतर पॅक बंद बॉटलमध्ये किंवा जारमध्ये काढून ठेवायचं आहे. याला बरेच दिवस पण टिकतं हे. पण थोडंच मी नेहमी बनवते, म्हणजे कसं ताजं असतं ते, आणि बनवायला काय खूप टाईम लागत नाही त्याला. आणि केस धुण्याआधी 1 तास तुम्ही जरी लावून ठेवलं हे ऑइल तरीही त्याचे खूप बेनिफिट्स आहेत. तुम्हाला वॉश केल्यानंतर नक्की जाणवणार आहे की खरंच ऑइल खूप मस्त आहे. तर नक्की करून पहा ही रेसिपी, ही रेमेडी घरी. कांदा छान ब्राऊन झालेला आहे बघा तुम्ही. आता हे आपण साईडला काढून ठेवूयात. इतपत आपल्याला करायचं आहे ब्राऊन कांदा होईपर्यंत. सगळं गुडनेस याच्यामध्ये उतरलेलं आहे. छान गार झालं की गाळायचं आहे. तुम्ही पाहू शकता, छान दिसत आहे.
आता ऑइल या ठिकाणी गार झाल्यानंतर मी गाळणीमधून त्याला गाळून घेत आहे. मस्त गार झालं की पॅकबंद डब्यामध्ये किंवा जारमध्ये काढून ठेवायचं. जेव्हा केस धुवायचे 1 तास आधी लावलं तरीही चालतं. रात्रभर तुम्हाला लावून ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण थंडी आहे त्यामुळं रात्रीचं लावणार असताना तर याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल मिळतं ते वापरा. त्याने तुम्हाला गारठा वगैरे डोक्यात बसणार नाही. तर भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. हो, पण त्यासाठी सबस्क्राईब फॉलो आवर्जून करा. चला बाय बाय फॅमिली.